नर्मदे हर नर्मदे. महाराज मी सांगितलं तुम्हाला काय वाटलं? महाराज तुमचं जे बोलणं आणि तुमचं जे मनोगत आहे तुम्ही जे व्यक्त केलं की वारकरी संप्रदायातला म्हणजे ज्ञानोबा तुकारामाच्या आणि सावलीमध्ये राहणारा एक वारकरी तो नर्मदा परिक्रमाला येतो आणि परिक्रमा करून जेव्हा महाराष्ट्रामध्ये जातो, एखाद्या व्यक्तीने परिक्रमा केली त्याच्या परिक्रमेची सांगता म्हणून तिथं कीर्तन सोहळा ठेवला जातो आणि तिथं नर्मदा मायाचं यथोचित वर्णन करतो. तेवढंच ऐकणाऱ्यांना असं वाटतं बुवा ज्ञानोबा तुकारामापेक्षा सुद्धा नर्मदा श्रेष्ठ म्हणून कीर्तन करतो. बरोबर आहे. पण आपण जिथं जन्माला आलो त्या देवदेवताला न विसरता आपण इतर तीर्थ करायचे असतात. बरोबर बोलला तुम्ही. आपल्या स्वतःच्या आई बापाला सोडून दुसऱ्याने प्रेम केलं म्हणून ते आपल्या आईपेक्षा तो माझ्यावर खूप प्रेम करतो. कसं वाटलं? ज्या त्या क्षेत्राचा महिमा त्या त्या क्षेत्रापुरता मर्यादित असतो. बर. ज्ञानोबा तुकारामाच्या सावलीत राहणं म्हणजे एकाचं गायचं आणि एकाचं खायचं असं नाही चालणार. संत सुद्धा पांडुरंगाचे भक्त होते, देवतांना विसरली नाही ते. एकच वाक्य बोलतो मग महाराज, असं म्हणायचं का की नर्मदा परिक्रमेवरती कीर्तन सांगितलं पैसे जास्त मिळतात म्हणून? हा, काही लोकांचा हेतूही तो असू शकतो. नर्मदेव जर बोललो परिक्रमावासियांना असं वाटतं की बाबा आपण केलेलं खूप मोठं काम केलं बरं का, म्हणजे आपण पंढरपूरच्या वारीपेक्षाही काहीतरी आगळं वेगळं काहीतरी केलं म्हणून दक्षिणा मिळण्यासाठी हा प्रयोग नाही करायचा. प्रत्येक तीर्थावर माणसाची श्रद्धा असली पाहिजे, पण आपला जन्म ज्या माती झाला ते देवतांना न विसरता इतर देवावरती प्रेम केलंच पाहिजे. आणि हे कीर्तनकार आहेत. बरं महाराज, आपला परिचय द्या. माझं नाव श्याम महाराज ठोंबरे, पुरणगाव, तालुका येवला, जिल्हा नाशिक, महाराष्ट्र. बरोबर. नर्मदे हर. हर नर्मदे हर नर्मदे हर.